सर्वांना नमस्कार. प्रार्थना करा पण मनापासून. हे शब्द ऐकायला साधे वाटतात, पण यामागे एक मोठं रहस्य आहे. श्री स्वामी समर्थ सांगतात, फक्त तोंडाने नामस्मरण नको, मनात भाव हवा. कारण देव शब्दांपेक्षा भावना ऐकतो, हृदयातलं ऐकतो. कधी कधी आपण देवाजवळ मागतो, हे दे, ते दे, संकट टाळ. पण तेव्हा स्वामी विचारतात, मन लावून सांगतोयस ना रे? एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींना हवी आहे फक्त मनाची तळमळ. ती प्रार्थना जी डोळ्यातून अश्रू होऊन बाहेर येते. नाव घ्यायचंय, पण हृदयातून घ्यायचं. आपण किती वेळा प्रार्थना करतो, पण मन कुठेतरी भलतीकडंच असतं. प्रार्थना म्हणजे नुसतं हात जोडणं नाही, तर मनाशी जोडणं आहे, आत्म्याशी, परमेश्वराशी. एक प्रसंग सांगते. एका भक्ताला संकट आली. त्याने मंदिरात जाऊन जोरजोरात आरत्या म्हणायला सुरुवात केली. पण त्याचं मन भीतीत होतं आणि भलतीकडंच होतं. नंतर त्याने शांत होऊन डोळे मिटून म्हटलं, स्वामी, मला फक्त तुम्ही हवे आहात. आणि काही दिवसातच त्याचं जीवन बदललं. म्हणूनच प्रार्थना कशी असावी तर शांत बसा, मनाशी बोला, फक्त शब्द नकोत, भावना द्या आणि स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, तू तळमळीने बोल, मी तुझ्या पाठीशी आहे. हेच त्यांच्या विचारांमधील सामर्थ्य. म्हणूनच आजपासून रोज 2 मिनिटं शांत बसा, डोळे मिटून मनापासून बोला, श्री स्वामी समर्थ. तुमच्या जीवनात नक्की सकारात्मक बदल घडेल. मनापासून घेतलेलं नाव हे आपल्या अंतरात्म्याशी आपल्याला जोडतं. नावात अशी शक्ती असते की ती अंतर्बाह्य धैर्य देते. मनापासून प्रार्थना केली तर स्वामी नक्की ऐकतात. संकट आलं की मन उद्ध्वस्त होतं, पण जो मनापासून नाम घेतो त्यांचं मन कधीच तुटत नाही. कारण त्यांना जाणवतं, मी एकटा नाही, स्वामी माझ्या सोबत आहेत. मग तुम्ही म्हणू शकता, अगदी मनापासून शांत बसून, एकाग्र होऊन, श्री स्वामी समर्थ. आजचा विचार तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.